आजचा अभंग आहे. वाटुली पाहता सिणले डोळुले, दाविसी पाऊले कैवो डोळा. तू माय माऊली कृपेची सावली, विठ्ठले पाहिली वाट तुझी. काबा मोकलिले कोणा निरविले, कठीण कैसे झाले हृदय तुझे. तुका म्हणे माझ्या असावल्या बाया, तुझ क्षेम द्याया पांडुरंगा. याचा अर्थ आहे, पांडुरंगा, तुमची वाट पाहून पाहून माझे डोळे शिणले आहेत. तुम्ही केव्हा माझ्या डोळ्यांना तुमचे रूप दाखवणार आहात. हे विठ्ठला, तू कृपेची सावली देणारी माय माऊली आहेस. मी तुझी किती वाट पाहत आहे. तुम्ही मला का सोडून दिलेत, कुणाच्या हाती सोपविलेत. तुझे हृदय असे कठीण कसे झाले. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा, माझे बाहू तुम्हाला क्षेमालिंगन देण्यास फार आसुसलेले आहेत. भगवान श्रीकृष्णांना हरिभक्तांची आतुरता, ओढ आणि सर्व काही बाजूला सारून त्यांच्यावर प्रेम करण्याची तीव्रता फार आकर्षित करते. हरिभक्तीमध्ये भगवत प्राप्ती करण्यासाठी आपण किती आसुसलेले आहोत, किती तीव्रता आपल्या आचरणामध्ये आहे, हे महत्त्वाचे आहे. ब्रजगोपी या भगवंताविषयी प्रेम आणि त्यांना प्राप्त करण्याची तीव्रता प्रकट करताना म्हणतात, आहुष्यचे नलिल नाभ पदारविंदम, योगेश्वरे हृदि विचिंत्य मगाम बोधई. संसार कूपम पतितो तरणावलंबम, गेहम जुषामपि मनस्युदियात सदानहा. अर्थात गोपी म्हणाल्या, हे कमळनाथ प्रभो, संसार कूपामध्ये अधपतित झालेल्या लोकांसाठी तुमचे चरणकमल हाच एकमेव आश्रय आहे. श्रेष्ठ योगीजन आणि थोर दार्शनिक पुरुषही तुमच्या चरणांचे पूजन आणि ध्यान करतात. आम्ही तर गृहकार्य करणाऱ्या सामान्य स्त्रिया असलो तरीही तुमचे चरणकमळ आमच्या हृदयांतरी स्थापित व्हावेत अशी आमची तीव्र इच्छा आहे. या भावना असणाऱ्या व्रजगोपी आणि त्यांच्याप्रमाणे आचरण करणारे हरिभक्त म्हणूनच भगवान श्रीकृष्णांचे सर्वोच्च भक्त आहेत. जय हरी विठ्ठल.